मित्रांनो, माझे नाव आहे स्वप्नील रामटेके आणि आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल स्वप्नील रामटेके ब्लॉग. तर मित्रांनो, आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी. कारण माझ्या मम्मीची आज आहे तब्येत थोडी खराब. तर तिने म्हटलं की आज तू भाजी बनव, तर मी माझ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवणार आहे. ही बघा, हे आहेत कारले आणि ह्या कारल्याला मी 2 तासाआधी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं. ते कांदे, टोमॅटो आणि तिखट, धने पावडर, हळद आणि मीठ. तर चला बघू आपण माझ्या पद्धतीने आज मी कशा पद्धतीने बनवतो. जर तुम्हाला आवडेल तर हे नक्की बनवा. याच्यामध्ये टाकलं आहे तेल आणि सगळ्यात आधी आपण कारल्यांना तळून घेऊ. तर मी टाकत आहे तेलामध्ये टाकलं आहे मी कारले आणि याला थोडं तेलामध्ये तळू द्यायचं. जेव्हापर्यंत तळत आहे तेव्हापर्यंत याला थोडे कुरकुरीत तळल्यानंतर यांना मग बाहेर काढून घ्यायचं. आणि हे बघा आमची छोटीशी किचन. या पद्धतीने आमचं छोटंसं किचन आहे बघा. गरीब माणसाचं अशा पद्धतीनंच असते मित्रांनो. आणि ही खिडकी आहे. पाऊस येत आहे. कारल्यांना थोड्या वेळासाठी हलवावं लागते. तर आपण कारल्यांना हलवू. तर मित्रांनो, मी आज पहिल्यांदा बनवून राहिलेलं आहे कारल्याची भाजी आणि ही माझ्या पद्धतीने आहे. आमच्याकडे अशाच पद्धतीने कारल्याची भाजी बनवली जाते. कोणी बनवतात, कोणी कारल्याच्या भाजीमध्ये साखर किंवा गूळ टाकतात, पण आम्ही कारल्याच्या भाजीमध्ये असं कुठल्याही प्रकारचं गूळ किंवा साखर टाकत नाही आणि ही भाजी खायला खूप टेस्टी असते. तर मित्रांनो, कारल्यांचा कलर थोडा चेंज होत आलेला आहे आणि याला थोड्या वेळासाठी आणखी तळू द्यावं लागते. तर आपण वाट बघू, थोड्या वेळ आणखी तळू देऊ याला. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि असेच नवीन मी ब्लॉग बनवतो आहे. आता 8-15 दिवस झाले मी चॅनल नवीन ओपन केलं आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ बघायला विसरू जाऊ नका. तर पुन्हा एकदा आपण बघू कारले तळली की. तर कारले तळून राहिली आहे. याला आणखी थोडा वेळ तळू. कारले जेव्हापर्यंत चांगले तळणार नाही तेव्हापर्यंत त्याच्यामधलं ते कडूपण आहे ते जाणार नाही आणि त्यासाठी कारल्याला चांगलं तळावं लागते. तर यांना थोडं अशाच कुठल्याही प्रकारे झाकण न म्हणता याला आपण तळून घेऊ. तळले असते तर बघू आपण. बघा, हे कारले तळले आहेत. तर यांना आपण थोडं एकदा हलवून बघू. आता यांना आपण बाहेर काढून कांदे आणि टोमॅटो आणि मसाला टाकून फोडणी देऊ. तर मित्रांनो, कारले मी बाहेर काढलेले आहेत आणि आता आपण याला देऊ फोडणी. यांना आता चांगला आपण थोडं ब्राऊन कलर होईपर्यंत या कांद्यांना तळू देऊ आणि तळल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो
आणि हे तिखट वगैरे सगळं टाकून मग नंतर याला टाकून आणि मग थोड्या वेळानंतर 5 ते 10 मिनटं शिजू देऊ. त्याच्यापेक्षा कमीच शिजू आणि नंतर मग ते गॅस बंद करून थोड्या वेळासाठी बंद करून मग झाली आपली कारल्याची भाजी. तर आता झाले आहेत कांदे तळून ब्राऊन कलरमध्ये आलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये टाकू तिखट, मीठ, हळद वगैरे. आणि यांना पण थोड्या वेळापर्यंत आपण तळू देऊ थोडं. आणि जर हे तिखट वगैरे तेलामध्ये शिजले की याच्यामध्ये टमाटर वगैरे टाकून देऊ. तर मित्रांनो मी याच्यामध्ये टमाटर टाकलेले आहेत आणि या टमाटरला आपण थोड्या वेळापर्यंत तेलामध्ये शिजू देऊ. मित्रांनो आमचा गॅस ओटा कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तेलामध्ये शिजली असते, त्यांची चटणी झाली असते, तर आपण बघू आणि कारल्यांना तिथे टाकून देऊ. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये ह्या चटणी आता शिजलेली आहे आणि या चटणीमध्ये आता आपण हे कारले सोडून घेऊ. सोडलेलं आहे त्याच्या चटणीमध्ये आणि आपल्याला फक्त मध्यम आचेमध्ये 10 ते 15 मिनटं त्यांना शिजवायचं होतं. आणि आता भाजी झालेली का म्हणून आपण बघून घेऊ. तर मित्रांनो भाजी झालेली आहे. 2 मिनिट ठेवलं की भाजी झाली. तर मला सांगा की भाजी कशी झाली. तुम्ही या पद्धतीने भाजी बनवाल काय कारल्याची ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारल्याची भाजी झाली आता बनवून आणि ह्या भाजीला आता आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे ही झाली आपली कारल्याची भाजी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आज मी पहिल्यांदा ही कारल्याची भाजी बनवली आहे. तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.